आज मी तुम्हाला सुरमईचं तिखलं कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी इथे एक सुरमईचा मोठा पीस घेतलेला आहे. कढई घेतलेली आहे. 1 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे. अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून धनेपूड, 2 टीस्पून मी घरगुती लाल तिखट घेणार आहे. अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून कोथिंबीर आणि आलं लसूण वाटलेलं आहे ह्याच्यात थोडंसं ते मी घेत आहे. 1 मोठा चमचा मी गोडे तेल घेतलेलं आहे. 2 कोकम मी भिजत घातलेले आहेत. आता ते जरा कुस्करून घेत आहे आणि त्याचं पाणी याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे पाणी मी गाळून घेत आहे. हे कोकम तुम्हाला जेवढं आंबट हवं असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. अर्धा टीस्पून काश्मीरी चिली पावडर घेतली आहे ती टाकत आहे. हे सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे सुरमई आहे ते ठेवत आहे. सुरमईला मसाला सर्व बाजूनी लावून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जी आलं लसूण जी पेस्ट टाकलेली आहे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण मसाला कुठलाच टाकत नाही आहे. याच्यामुळेच थोडासा घटसरपणा येतो रशाला. फिशला मी मसाला लावून ठेवला आहे. आता याच्यामध्ये मी पाव ग्लास पाणी टाकत आहे. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा असेल त्या प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. या फिशला जास्त रस्सा करत नाही आहे, अगदी थोडासाच रस्सा करायचा असतो. हे फिश मी शिजायला ठेवलेलं आहे. त्या रशाला उकळी आली आहे. फिश मी पलटून घेत आहे. आता यातला रस्सा थोडासा मी आटवणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे. रस्सा बघा वरती तेल पण आलेलं आहे आणि फिश पण शिजलेला आहे. फिशला जास्त हलवायचं नाहीये, कारण तो लगेच शिजला जातो आणि तुटतो पण. म्हणून हलक्या हाताने ते आपण हलवून करायचं आहे. असा मी जास्त पातळ केलेला नाहीये, अगदी थोडासाच रस्सा ठेवलेला आहे आणि ह्याला एवढाच रस्सा ठेवायचा आहे, अगदी पातळ करायचं नाहीये. आता फिश तयार झालेला आहे. मी गॅस बंद करत आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. सुरमईचं तिखलं तयार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे